सून मेरा घरची श्रीला पोटात असल्यापासून मी रडलेलं आवडत नाही ते आजपर्यंत. आणि हो आई, तुम्ही म्हणालात ते मला पूर्ण पटलंय, पण तरी माझी इच्छा आहे की यांना पहिला मुलगाच व्हावा. हुबेहूब श्रीसारखा. नाही म्हणजे मुलगी झाली तर चालणार आहे मला खरं, पण तरी श्रीसारखं. माझं झालं. आता इंदू आहे नी. आय स्टार्ट इन इंग्लिश. नको मराठी. बरं मराठीत. जान्हवीला ड्रेस शिवला ना तेव्हा खरं तर मनात खूप भीती होती. म्हणजे उगाच असं वाटत होतं होईल की नाही मापाला, काय होईल, पण छान वाटतोय. जान्हवी खूप सुंदर दिसतेस. मध्यंतरी मी जो अमृतवरनं मूर्खपणा केला त्याचा तुम्हा दोघांना खूप त्रास झाला, मला याची कल्पना आहे. पण दोघांनी खूप समजून घेतलं. दोघंही खूप समंजस आहात. जान्हवीने तर खूप छान समजावून सांगितलं. गेलेल्या माणसांचं दुःख असलं तरी असलेल्या माणसांची किंमत ठेवावी. तुम्हा दोघांना जे बाळ होणार आहे ना ते तुमच्यातलं सगळं उत्तम घेऊनच जन्माला येणार आहे. मला ना मागे एकदा स्वप्न पडलं होतं. आई पणजी झाल्यात आणि आम्ही त्यांची सुवर्ण फुलांनी पूजा करतोय. मला असं वाटतं माझं ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. श्रीला, जान्हवीला आणि त्यांच्या बाळाला माझे खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप प्रेम. माझ्या मैत्रिणीने ना शीलाने एक कविता लिहिली आहे. तुमची परवानगी असेल तर वाचून दाखवू का? वाच ना, वाच वाच वाच. वाचा ना. लागले डोहाळे पुरवू सोहाळे साऱ्या जणी या. पहिल्या मासी संगीत भावे सतार बासरी संतूर ऐकावे. गान समाधीन दंग राहावे नाद ब्रह्मात मोहरली काया. पुरवू सोहाळे साऱ्या जणी या. दुसऱ्या तिसऱ्या मासी वाटे वाचावे. शूरवीरांचे पोवाडे गावे. क्रांतीचे जय जयकार ऐकावे. काव्यानंदात रोमांच काया. पुरवू सोहाळे साऱ्या जणी या. चौथ्या पाचव्या महिनी निसर्ग राजा दारामध्ये पारिजात बहरला. दारी फुलांचा झुला बांधला. चांदणे अंगावरती ल्याया. पुरवू सोहाळे साऱ्या जणी या. सहाव्या सातव्यात प्रभूचा छंद धर्म कार्यात मनोहगुंग. भजन पूजन अर्चन रंग मनोभावे पूजले देवा. पुरवू सोहाळे साऱ्या जणी या. आठव्या नवव्यात माहेरी जाऊ आई बाबांनी लाडका भाऊ. लाडक्या लेकीचे कौतुक बघू तान्हुल्याची वाट बघूया. पुरवू डोहाळे साऱ्या जणी या. झालं माझं. अरे मला वाटलं मागचं पान पण आहे. आता गाणता सगळ्यांनी काहीतरी बोलायचं असं ठरलेलं आहे. जा बोल. सगळ्यांनी बोलायचं ठरलेलं. खरं मी काय बोलणार आता. मला एवढंच वाटतं मनापासून की तुमचं होणारं बाळ खूप छान मस्त असं हेल्दी टुणटुणीत गुबगुबीत असं बेबी सारखं व्हावं.
असं मस्त जावळ वगैरे असं त्याला असं. एवढे तर मग मुलगी होणार म्हणजे एवढे केस असणार. आणि मला खात्रीच आहे की मुलगीच होणार आहे. मुलगी झाल्यानंतर काय 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 करायचं मी सगळं ठरवून ठेवलेलं आहे. काय 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 विचारू नको, वेळ आली की सांग, गप्प बसा. तर मुख्य म्हणजे मी शराला खूप मिस करतोय आता. अरे हो, तिने तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मनापासून सॉरी सांगितलंय. काय अडकली बिचारी तिकडे तुझ्यामुळे. पण ऍक्च्युली देहानी जरी शरा तिकडे असली तरी तिचं मन मात्र 100% इथे आता घुटमळत आहे, मला खात्री आहे. ती असती तर अजून मजा आली असती. पण मी सुद्धा आज हा सगळा प्रसंग बघतोय तो खरं तर श्री तू आणि तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात आलात म्हणून खरं तर मी आजचा दिवस बघतोय. असो, खरंच आता काही सुचत नाही काय बोलू, पण मी आता खूप डेस्परेटली वाट बघतोय माझ्या होणाऱ्या नातीची. तुला हवाय म्हणजे नातच असेल असं नाही, नातूही असू शकतो. काय तुला हवाय म्हणून? अर्थात. अरे हो, अरे श्री, बेबीचा एक किस्सा सांगायचाच राहिला. अरे परवा दसऱ्याच्या दिवशी बरं का जान्हवी, मी देवघरात गेलो पाया पडायला, तर बेबी आधीच तिथे उभी होती आणि ना स्वतःच्या जिभेवरती असं हळद कुंकू वाहत होती जिभेवर. मग थोड्या वेळाने बेबीने उदबत्ती पेटवली आणि स्वतःच्या जिभेला अशी असं करून ओवाळली. मग उदबत्ती ठेवून दिली. मग अक्षता वगैरे वाहिल्या, फुलं बिलं वाहिली. मग एक पेढ्याची वाटी उचलली अशी आणि जिभे पुढे. मला कळालंच त्यांनी सगळं काय चाललंय. मी म्हटलं बेबी हे काय करतेस तू? तर ती म्हटली कांता आज दसरा आहे ना. मी म्हटलं मग आज शस्त्राची पूजा करतात. काका व्हेरी फनी. हा वहिनी, मीच सापडते ना याला दरवेळेस. बेबी चिडू तुम्हाला. हस ना, हस बेबी, हस ना. हा आता सरू. मी श्रीने मला वचन दिलंय की 1 वर्षाच्या आत माझं लग्न होणार. पण मला आताशा ना खूप धाकधूक वाटते. बाळ यायच्या आधी माझं लग्न नको व्हायला. कारण बाळ येताना मला मी या घरातच असायला हवीये. मला त्याचं बारसं, त्याचं सगळं कोड कौतुक करायचंय. खरं सांगू का, मला असं वाटतंय की बाळाच्या पायगुणामुळेच माझं लग्न होणार. या घरात खूप आनंद येणार. ताईने आतापर्यंत खूप सोसलंय. तिच्या मनाप्रमाणे आता व्हावं असं मला खूप वाटतंय. म्हणूनच मला वाटतंय की श्रीला पहिला मुलगाच व्हावा, नंतर मुलगी झाली ना तरी चालेल. पण त्यावेळेस मी या घरात नसेल. लग्न होऊन सासरी गेली असेल मी. लग्न झाल्या झाल्या सगळ्यांना हनीमूनला जायचं असतं, पण मी मात्र लग्न झाल्या झाल्या 4 धाम यात्रेला जाणार आहे. बरं ते ठीक आहे, पण आपलं बाळ खूप छान असणार आहे. बाळाच्या वेलबिंग साठी मी कडक गुरुवार धरलेत आता आणि पूजापाठ सुद्धा वाढवलाय. त्यामुळे आपलं बाळ खूप चांगलं होणार याबाबत मला काही शंकाच नाहीये. खूप खूप आतुरतेने वाट बघते बाळाची. झालं माझं. बेबी तू आता. हा खरं तर ना मी लिहून आणलं होतं मला काय बोलायचं होतं ते, पण ते हरवलं कुठेतरी. कांता नक्की तूच घेतला असणार. काही उगाच बरं जाऊ दे आता, मला जसं आठवतं तसं बोलते. सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या मर्जीचा मान राखून मला जसं हवं तसं आणि जितक्या माणसांबरोबर हवा तसा मला कार्यक्रम करू दिला त्याबद्दल जान्हवीचे आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला दोघांना मुलगाच व्हायला हवा. म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा मला पहिला मुलगाच व्हावा असं वाटलं होतं मला. आणि श्रीला लहानपणी खूप खेळवलंय ना मी. खूप
जीव होता माझा त्याच्यावर. म्हणून मला असं वाटायचं की मला त्याच्यासारखाच मुलगा व्हायला हवा. म्हणूनच मला असं वाटतं की पहिला मुलगाच व्हावा श्री सारखा, आणि दुसरी मुलगी झाली तरी चालेल. इनफॅक्ट दुसरी मुलगीच व्हायला हवी. भावंड असायलाच हवं ना. आणि भावा बहिणीचं नातं हे खूप गोड असतं. हो ना कांता? म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझं वाचून करमेना असं असतं अगदी. म्हणून दुसरी कंपल्सरी मुलगीच हवी, मुलगा नको. मी तरी असं ठरवलंय. हा, श्रीच्या घरात येण्याने केवढा आनंद झाला होता तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता. आता आपल्या घरात जेव्हा बाळ येईल ना तेव्हा सगळ्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. सरू म्हणते ना तसे देव करेल म्हणून मी गप्पा बसणार नाहीये. आता जान्हवीची काळजी आपल्या सगळ्यांनाच घ्यायची आहे. तिचा आनंद कशात आहे, तिचं समाधान कशात आहे हे आपल्यालाच बघायचंय. ही सगळी जबाबदारी आता आपली आहे. आता कधी एकदाचं बाळ घरात येतं असं झालंय मला. श्री, जान्हवी, आय लव्ह यू. हो मनीष. मी? चल 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 ये. नाही मी नाही. हो, कंपल्सरी आहे. अरे बापरे. ए बापरे काय? अगं बापरे म्हणजे तसं नाही काही. ए आणि ऑफिस मधली मीटिंग चालू नाही. चल बोल. अरे श्री, नाही चल, मी चल, चल, ये लवकर. नाही मी काय म्हणतो पण चल, चल, हे बघ कॅमेरा दे. कॅमेरा जा जा जा. नाही ते चांगलं बोलायचंय म्हणून टेन्शन आलं तुझ्याबद्दल. नाही नाही तसं नाही. म्हणजे श्री आणि जान्हवी दोघेही खूप चांगले आहेत, खूप समंजस आहेत. त्यामुळे त्यांचा हा चांगुलपणा, समंजसपणा त्यांच्या बाळात उतरणार हे नक्की. सो गीता आणि माझ्याकडून तुम्हा दोघांना खूप 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 शुभेच्छा. आणि आम्ही काय, आम्ही दोघं आहोतच तुमच्या बरोबर. सोडून नाही जाणार यांना आम्ही. गीता जान्हवीच्या पाठी आणि मी श्रीच्या. ऍक्च्युली एक प्रश्न सकाळपासून पडलाय. म्हणजे मला माहिती नाही ही योग्य वेळ आहे की नाही, पण तरी विचारतोच. म्हणजे आई आजींना माहिती असेल कदाचित म्हणून. हा कन्फर्म माझ्याबद्दल जोक करणार. अगं जोक नाही, प्रश्न. एक साधा प्रश्न. तो माझ्यावर नसला ना तर मी काही पण हरीन. विचार विचार. आई आजी विचारू? विचार ना. म्हणजे बघा हा आई आजी, धर्ममाता म्हणजे काय? खरी नसलेली पण मानलेली. धर्मबंधू? खरा नसलेला मानलेला. अच्छा, म्हणजे या अर्थाने धर्मभगिनी म्हणजे मानलेली बहीण. हो. सख्खी नाही. नाही. मग फक्त धर्मपत्नी ही सख्खी का असते? आहे की नाही व्हॅलिड? मी म्हणाले नव्हते. जोक नव्हता, जनरली असंच. तुला फक्त बायकोवर जोक करायचे असतात. मनातलं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढायचं असतं, बाकी काही नाही. आता तुम्ही आपापसात भांडू नका. आता तू जा. ये आता. या. मला ना जान्हवी प्रेग्नंट आहे हे सगळ्यात आधी जाणवलं होतं. कारण माझ्या ताईला जे जे काही होत होतं ना ते सगळं मला जान्हवी दिसत होतं. ऍक्च्युली ना जान्हवी खूप स्ट्रॉंग मुलगी आहे. जान्हवी माझा आदर्श आहे. म्हणजे ना मी तिच्याकडून खूप काही शिकत असते. ऑफकोर्स ते आचरणात आणत नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण मला तिच्याकडे बघितलं ना की चांगुलपणावर दृढ विश्वास बसतो. खरं तर मी तिच्याकडे बघूनच लग्न केलं. मला वाटलं तिचा मित्र तिच्यासारखाच असेल, पण कुठलं काय, पदरी पडलं आणि पवित्र झालं असंय. पण मी खूप खुश आहे जिजू करता आणि जान्हवी करता. जान्हवी ना अगदी आई मटेरियल आहे. मला तर असं वाटतं की जान्हवीनं आई बनण्यासाठीच जन्म घेतलेला आहे. खर तर मला ना तिची दोन रूप बघायला मिळतात. एक तर ताईचं आणि आईचं. पण माझी ती बेस्ट फ्रेंड आहे. ते मी नवऱ्याशी शेअर करू शकत नाही ना, ते मी जान्हवीशी करते. मला असं वाटतं की
जान्हवीला हेल्दी बेबी व्हावं आणि तिच्यासारखंच असावं. आता मी तिसऱ्यांदा मावशी होणार आहे. माझ्या ताईची 2 मुलं आणि आता जान्हवीचं. मावशीचं भाच्यावर खूप प्रेम असतं. जान्हवी आनंदी असली ना की आमच्या ऑफिसचं संपूर्ण वातावरण एकदम आनंदी असतं. त्यामुळे तिने आनंदी राहावं आणि सदैव खुश असावं असं मला वाटतं. ए आता श्री. श्री बोल. ए मी काय बोलणार आहे? काही मला काय असं बोलता येत नाही. असं नाही करायचं श्री. बोल ना रे श्री. मी काय बोलणार आहे? काहीही ह श्री. Okay, so I love you, Janhavi. So I love you, Janhavi. I love our daughter. I love you, Ai. Rather, I love everyone. I love you, Kaka. I love you, Ayaji. Manish. Geeta. Thank you. खूप छान कार्यक्रम ऑर्गनाइज केलाय. अर्थात म्हणजे बेबी आत्या तुमच्या मागे हंटर घेऊन उभी होती म्हणून हे सगळं शक्य झालं. पण तरी काय ना, तुम्ही सगळे आमच्या बरोबर आहात त्यामुळे आम्हाला आई बाबा होण्याचा आनंद आणखीन एन्जॉय करता येतो. खरं सांगायचं तर जान्हवी आणि मी खूप वेगळ्या बॅकग्राऊंडची माणसं आहोत. पण एक माणूस म्हणून जान्हवी माझ्यापेक्षा खूप सरस आहे. आईजी म्हणते ना तसं तशी एक माणसं जोडण्याची क्वालिटी आहे जान्हवीकडे. खूप मोठा गुण आहे तो. जान्हवीने ना सासरच्या प्रत्येकाशी एक विशेष एक काहीतरी स्पेशल नातं निर्माण केलंय. घट्ट नातं. आणि त्यामुळे ना प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी पॉझिटिव्ह फरक पडलाय. बायको, यू आर द बेस्ट. तू माझ्या आयुष्यात नसतीस ना तर माझं काय झालं असतं मला खरंच माहित नाही. आणि मला मुलगीच हवी आहे. मुलगीच हवी आहे. हिच्यासारखी समंजस, सगळ्यांना जोडणारी. आणि रादर आत्ताच नाही, या पुढे सुद्धा जेव्हा जेव्हा चान्स घेऊ त्यावेळी मला मुलगीच हवी आहे. आई, इतकी वर्ष तुम्ही एक मुलगा वाढवलात, आता एक मुलगी वाढवून बघा. आणि आय एम शुअर मुलगी वाढवण्याचा आनंद सुद्धा तितकाच, रादर त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. खात्री आहे मला. बाळाची खूप आतुरतेने वाट बघतोय मी. म्हणजे मनात थोडीशी धाकधूक आहे. घाबरलोय थोडासा मी, पण खूप सारा आनंद सुद्धा आहे. आता एक बाप होतोय ना मी, त्यामुळे मला कळतंय की माझ्यासाठी आजवर खरंच प्रत्येकाने काय काय केलंय. स्पेशली आई. एक आई आपल्या मुलासाठी खरंच काय काय करते. हॅट्स ऑफ टू यू वुमन. स्त्री हा निसर्गानं बनवलेला एक मास्टरपीस असं नेहमी म्हणतो. आणि माझ्या मास्टरपीस कडून मला असाच एक छोटासा मास्टरपीस किंवा असे खूप सारे मास्टरपीसेस मला हवे. थँक्यू. थँक्यू. आय लव्ह यू ऑल. रुको रुको रुको. ये लो.
हॅलो हॅलो पंत. हा बोला 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 पटकन बोला. हा काय नाही हे बघा आता नाही आता पेंट्याचं लग्न लवकरात लवकर मला करायचंय कळलं. नाही लवकर काहीतरी ठरवून टाका तुम्ही आता. बरं मी ना तुम्हाला नंतर करते फोन. नाही जरा एका कामासाठी बाहेर आले मी. हा चला ठेवते. जान्हवी आता तू. हो 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 हो. मी काय बोलू. मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटतोय. म्हणजे एवढी सगळी माणसं माझ्या बाळासाठी असणार आहेत. आणि मी काही श्रीपेक्षा सरस वगैरे नाही हा. उलट तोच माझ्यापेक्षा कितीतरी पटीने सरस आहे. खरंच म्हणजे कितीतरी नाजूक आणि अवघड प्रसंग ना श्री खूप सहज हाताळतो. मी तर रडतच बसते.